नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजची माहिती राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आणि शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। कारण पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ देण्याची माहिती समोर आली आहे। या योजनांच्या माध्यमातून शेती, पशुपालन, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी मदत मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे। विशेष म्हणजे काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक वस्तू मिळणार आहेत, तर काही योजनांमध्ये अनुदान किंवा आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि योजनांचा लाभ 15 ऑगस्ट पासून सुरू होणार असल्याची माहिती देखील सांगितली गेली आहे। मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या योजना उपलब्ध असल्या तरी लाभार्थ्यांना लाभ आपोआप मिळणार नाही, त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे आणि संबंधित पात्रता, अटी व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनांमध्ये नेमका कोणता लाभ मिळणार आहे, कोणत्या वस्तू दिल्या जाणार आहेत, पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज कुठे करायचा, हे सर्व मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून 10 नवीन योजनांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेल्या साधनांची मदत करणे, तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध प्रकारचे सहाय्य देणे असा असणार आहे। या अंतर्गत काही शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक उपकरणे मिळणार आहेत। चला तर आता एक एक करून या योजनांमध्ये कोणता लाभ मिळणार आहे ते संपूर्ण माहिती जाणून घेऊया। पहिला आहे 5 HP डिझेल पंप। अनेक शेतकऱ्यांना शेतीला पाणी देताना विजेची समस्या असते, काही ठिकाणी वीज उपलब्ध नसते, तर काही शेतकऱ्यांना सोलार पंप बसवणे परवडत नाही। अशा परिस्थितीत शेतीला पाणी देण्यासाठी 5 HP क्षमतेचा डिझेल पंप खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। त्यामुळे पाण्याअभावी पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। नंबर 2, प्लास्टिक कॅरेट। टोमॅटो, बटाटे यासारख्या शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी प्लास्टिक कॅरेटचा वापर केला जातो। या योजनेत 20 किलो क्षमतेचे प्लास्टिक कॅरेट देण्यात येण्याचे सांगण्यात आले आहे। शेतमाल बाजारात घेऊन जाताना कॅरेटचा उपयोग होऊ शकतो। नंबर 3, ताडपत्री। पिकांचे रक्षण करण्यासाठी ताडपत्रीची आवश्यकता असते। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ताडपत्री देण्यात येण्याचे सांगितले आहे। नंबर 4, पाईपलाईनसाठी मदत। शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाईपलाईन आवश्यक असते। या योजनेअंतर्गत 2.5 इंचीच्या पाईपलाईनसाठी मदत दिली जाणार आहे। नंबर 5, फवारणीसाठी बॅटरी स्प्रे पंप। शेतीमध्ये पिकांवर औषधांची फवारणी करण्यासाठी स्प्रे पंपाची आवश्यकता असते। या योजनेअंतर्गत बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप देण्यात येणार आहे। नंबर 6, विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप आणि संगणक प्रशिक्षण। शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठीही या योजनांमध्ये मदतीचा उल्लेख करण्यात आला आहे। मुलांना लॅपटॉप देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे। तसेच मुलगी असेल तर संगणक कोर्सासाठी मदतही दिली जाणार आहे। नंबर 7, महिलांसाठी पिठाची गिरणी आणि शिलाई मशीन। घरातील महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी पिठाची गिरणी आणि शिलाई मशीनचा लाभ दिला जाणार आहे। महिलांना छोटासा व्यवसाय किंवा उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। नंबर 8, 4 चाकी वाहन प्रशिक्षणासाठी मदत। ज्या महिलांचे वय 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना 4 चाकी वाहन चालवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे। यासाठी 10,000 रुपयांची मदत दिली जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे। नंबर 9, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेच्या माध्यमातून गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे। नंबर 10, मुलांसाठी सायकल। विद्यार्थ्यांना सायकल देण्याचाही या योजनेमध्ये समावेश असल्याचं सांगितलं जात आहे। आता शेतीसोबत पशुपालन करणाऱ्या नागरिकांसाठी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे पाहूया। दूध व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना गाय किंवा म्हैस खरेदी करण्यासाठी 50% अनुदान दिले जाणार आहे। तसेच जनावरांच्या गोठ्यात रबरी मॅट टाकण्यासाठी 10 मॅटच्या खरेदीवर 15,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। ही मदत जिल्हा परिषद सेस फंड किंवा तत्सम योजनेतून मिळणार असल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे। याशिवाय मुक्त संचार गोठ्यासाठी 15,000 रुपये, मूर घरासाठी 15,000 रुपये आणि मिल्किंग मशीनसाठी 15,000 रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे। कुक्कुटपालनासाठी 75% अनुदान मिळणार असल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे। म्हणजे शेतीसोबत पशुपालन आणि इतर ग्रामीण व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठीही विविध प्रकारच्या मदतीचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण कोणकोणत्या वस्तू
आणि कोणकोणत्या प्रकारची मदत मिळणार असल्याचे सांगितले. पण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, ही मदत किंवा वस्तू कोणाच्या घरी आपोआप पोहोचणार नाही. लाभ घेण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित पात्रता आणि अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रेही जमा करावी लागणार आहेत. आता या योजनेसाठी सांगितलेल्या पात्रतेच्या अटी पाहूया. पहिली अट, अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रात राहत असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. यासाठी रेशन कार्ड किंवा लाईट बिल यासारखा पुरावा सांगण्यात आला आहे. दुसरी अट, वयाबाबतही अट सांगण्यात आली आहे. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र वापरता येईल. तिसरी अट, सरपंच किंवा ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. चौथी अट, मागील 3 वर्षांमध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. पाचवी अट, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. कारण पैसे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्यामुळे आधार लिंक असणे गरजेचे आहे. आता सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे वार्षिक उत्पन्नाची अट. या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,500 रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. म्हणजेच कुटुंबातील सर्व सदस्याची उत्पन्नाची एकूण बेरीज 2,500 रुपयांपेक्षा जास्त नसावी असे सांगण्यात आले आहे. आता अर्ज करताना कोणती कागदपत्रे लागतील ते पाहूया. सर्वप्रथम आधार कार्ड, त्यानंतर रेशन कार्ड, रहिवासी दाखला, 7/12 उतारा, 8A उतारा, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, चालू मोबाईल नंबर, ईमेल ID, शाळा सोडल्याचा दाखला आणि अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र ही कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितले जात आहे. आता अर्ज कुठे आणि कसा करायचा ते जाणून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अर्ज कुठे करायचा. यासाठी 2 पद्धती सांगण्यात आल्या आहेत. एक म्हणजे ऑफलाईन पद्धत आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धत. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन योजनेच्या विविध नमुन्यातील अर्ज घ्यायचा. अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आणि कार्यालयात जमा करायचा. आता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करण्याची माहिती देण्यात आली आहे. आता जाणून घेऊया 15 ऑगस्ट पासून लाभ सुरू होणार. मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार येत्या 4-5 दिवसात या योजनेचे वाटप सुरू होणार आहे. तसेच 15 ऑगस्ट पासून या योजनेचा लाभ मिळवण्यास सुरुवात होणार असल्याचा सरकारकडून दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी कागदपत्रे तयार ठेवून पंचायत समिती कार्यालयात जाऊन या योजनेची सविस्तर चौकशी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी विलंब न करता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून शेती, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पशुपालन अशा विविध क्षेत्रांमध्ये मदत मिळवण्यासाठी या व्हिडिओमधून माहिती दिली आहे. मदत मिळण्याची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहिली. डिझेल पंपापासून प्लास्टिक कॅरेट पर्यंत, ताडपत्रीपासून पाईपलाईन पर्यंत, स्प्रे पंपापासून लॅपटॉप पर्यंत, पिठाची गिरणी, शिलाई मशीन, सायकल तसेच पशुपालनासाठी विविध प्रकारच्या अनुदानाचा उल्लेख करण्यात आला आहे. पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा, लाभ आपोआप मिळणार नाही, अर्ज करावा लागणार आहे. आपली पात्रता पूर्ण करणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे आणि संबंधित पद्धतीने अर्ज करणे हे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन या योजनेबाबत सविस्तर माहिती घ्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण योजनांची माहिती सविस्तरपणे पाहिली. तुम्हाला प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेची अधिक सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटनुसार पुढील माहितीचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे अपडेट रोज तुमच्या मोबाईलवर थेट मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.